माझं नाव विठ्ठल महादेव उत्तुरकर. मी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक उत्तर विभाग गणातून लढत आहे. या निवडणुकीत मी भाग घेण्याचं कारण असं आहे, उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघात सातत्यानं जे पारंपरिक विरोधक आहेत ते फक्त सत्तेसाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी आलटून पालटून मी नाही तर तू नाही तर मी अशा पद्धतीनं जे राजकारण ह्या विभागात चाललं आहे त्या राजकारणाला कुठंतरी छेद द्यायचा आणि नव्या पिढीला एक नैतिक, शैक्षणिक, आरोग्याच्या वळणावर चांगल्या पद्धतीने कसं नेता येईल त्याची एक पायंडा पाडायची आज गरज ह्या समाजाला आलेली आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे. आपले प्रमुख मुद्दे काय असतील या निवडणुकीत? उत्तर विभागासाठी तरुणांना सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या सातत्यानं तरुण वर्गाचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्या तरुणांना इथं खेळासाठी ग्राउंड नाही, क्रीडांगणाच्यासाठी आम्ही बरीच आंदोलनं इथं केली, पण सातत्यानं वरच्या लेवलवरून कुठलाही आम्हाला पाठबळ मिळत नाही आणि लोकांच्या, तरुणांच्यातनं असंतोष वाढत गेला की यासाठी कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. आणि त्या तरुणांचा एक संदेश घेऊन क्रीडांगण कुठल्याही पद्धतीनं मोठ्या स्वरूपात एक चांगलं सुसज्ज की ज्यातून तरुणांना क्रीडांगण नसून नुसतं त्यांना आर्मी, पोलीस भरतीसाठी मैदान, या सगळ्या सुविधायुक्त एक मैदान तयार करून ही उत्तरची बाजारपेठ 25 खेड्यांवर अवलंबून असलेली बाजारपेठ आहे. इथला 25 खेड्यातला युवक हा उत्तूरकडे आकर्षित होतोय आणि उत्तूरमध्ये एक जर चांगल्या प्रकारचं असं एक वळण लावण्यासाठी, युवकांना एक दिशा देण्यासाठी जर आम्ही क्रीडांगण उभा केलं तर सगळ्यांना नोकरीसाठी किंवा भरतीसाठी प्रशिक्षणाचं केंद्र एक तयार केलं तर युवक हे चांगल्या प्रकारे योग्य मार्गाकडे जातील. यासाठी आम्ही मैदानाची एक व्यवस्था करायची आमच्या डोक्यात संकल्पना आहे. दुसरा मुद्दा, उत्तर विभागात 50 कॉटचं हॉस्पिटल सध्या अस्तित्वात आहे. तिथं डॉक्टर शर्मा म्हणून त्यांनी चांगलं काम केलं, आता त्यांची बदली झाली. आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पदाचा, त्यांच्या ताकदीचा, कामाचा आवाका आणि पाठबळ घेऊन मला इथं 100 बेडचं हॉस्पिटल उभा करायचा आहे आणि त्यासाठी ते नक्कीच माझ्या पाठीशी उभा राहतील. याचबरोबर तरुणांना जे काय उद्योगासाठी लागणारं मार्गदर्शन आहे त्यासाठी माझ्याकडून याच्यापूर्वीच ताकदीनं मी काम करत आहे, कारण मी स्वतः एक काजू उद्योजक आहे. काजू उद्योगाच्या मी मशिनरी तयार करतो आहे आणि त्या माध्यमातून ह्या 25 खेड्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांना बरेच उद्योग उभारण्यासाठी मी मदत केली आहे. आणि माझा व्यवसाय, माझे वडील शेतकरी, मी शेतकरी आहे, पण त्यातनं मी व्यवसायाकडे, काळाची गरज म्हणून व्यवसायाकडे मी भाग घेतला, त्यात मी यशस्वी उद्योजक झालो. मी होत असताना मी स्वतःचा विचार करता समाजाच्या विचार करून माझ्यासोबत मी अनेक उद्योजक घडवायला यशस्वी झालो. ते उद्योजक माझ्या कामाच्या पद्धतीला प्रेरित होऊन ते आज सगळे माझ्या ठामपणे पाठीशी उभा राहील. उद्योगाबरोबरच आज इथं जे वयस्कर लोक आहेत ह्या विभागात, त्या वयस्कर लोकांना, रिटायर लोकांना इथं फिरण्यासाठी कुठलंही साधन, कुठं जाण्यासाठी काही मार्ग नाही आहे. बऱ्याच लोकांतून, आमच्या विभागातून अशी मागणी आहे की एक चांगलं सुंदर एक गार्डन इथं तयार व्हावं, असं लोकांची मागणी आहे. त्या मागणीसाठी माझ्या माध्यमातून एक सुसज्ज असं लहान मुलांच्यापासून वयस्क लोकांना फिरण्यासाठी गार्डन तयार करायचं माझं एक इच्छा आहे आणि मी ती पूर्णत्वाकडे न्यायचा या पदावर गेल्यानंतर प्रयत्न नक्की करेन. एका बाजूला जर आपण बघितलं तर मातब्बर नेते एका बाजूला आहेत आणि तुम्ही सर्वसामान्य आणि नवीन नेतृत्व पहिल्यांदा आपण मैदानात उतरताय, तर आपल्यासमोर आव्हानं काय असतील आणि त्याला तुम्ही प्रत्युत्तर कसं द्या? मी एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण कार्यकर्ता, समाजाची सामाजिक बांधिलकी, काम करायची आवड, ह्यातनं मी प्रेरित होऊन माझी विद्यार्थी संघटनेतून मी सुरुवात केली
माजी विद्यार्थी संघटनेतून शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत जोडलो गेलो आणि त्यातनं शालेय विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही काम केलं आणि त्यातून लक्षात आलं की समाजाच्या सगळ्या भागात फक्त राजकारण म्हणून बघितलं जातं आहे. समाजकारण करताना सर्व विभागाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे पाठबळ राजकारण्यांनी दिलं पाहिजे ते कोण देत नाही. फक्त 5 वर्षातून निवडणूक आल्यानंतर पाठिंबा देण्यासाठी किंवा पाठिंबा घेण्यासाठी जी धडपड केली जाते त्याच्यासाठी वेगवेगळे आमिषे दिली जातात आणि त्यातून तरुण पिढीची जी काय राजकारणाकडे बघायची पद्धत आहे ती पूर्ण बदलली गेली. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी एक उत्तूरचा ग्रामपंचायत सदस्य असताना तरुण वर्गाला मी वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं मार्गदर्शन करायचं काम केलं. त्या मार्गदर्शनातून लोकांना माझा स्वभाव आवडला. माझा एकतर रोखठोक स्वभाव आहे, काम करण्याची पद्धत आहे की मी कुणालाही घाबरत नाही. मग ते भलं बुरं चांगल्या गोष्टीसाठी काहींना अंगावर घ्यायची माझी पद्धत आहे. सुरुवातीला लोकांना वाटत होतं की हा ऐकत नाही, कुणाचं समजून घेत नाही, पण मी माझी भूमिका योग्य आहे ती भूमिका मी ठासून धरायची माझी पहिल्यापासून प्रवृत्ती आहे आणि ती आजपर्यंत मी जपली. त्याच कारणानं आज उत्तूर विभागातनं पाठबळ मला 2022ची ज्यावेळी मी ग्रामपंचायत लढलो त्यावेळी अपक्ष म्हणून ग्रामपंचायतीला सामोरं गेलो. सर्व मातब्बर एका बाजूला असताना काहीशा थोडक्या मतात पराभव झाला, पण तो पराभव जनतेच्या जिवारी लागला. कारण कोणी नेता माझ्यासोबत नसताना फक्त कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि तरुण मित्रांच्या जीवावर मी ती निवडणुकीला सामोरं गेलो. मी अपयश झालो नाही, कारण ते समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि तो समाज माझ्या पाठीमागे उभारला. काहीशा मतात मी पराभव जरी माझा झाला असला तरी तो माझा जनतेच्या मनातला विजय होता. पराभव झाला म्हणून मी घरात बसलो नाही, खचलो नाही, कारण माझ्या मागं जर माझ्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी जनता माझ्या पाठीमागं उभा आहे तर मी कशाला भ्यायचं आणि कुणाला भ्यायचं. ह्या हेतूनं समोर येणारा काळ बदलायचा आहे, कारण माझ्यावर त्या जनतेने विश्वास ठेवला आहे. म्हणून मी माझं सातत्याने ह्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात कामाचा धडाका लावला आणि त्या कामाच्या धडाक्यातनं या 23 गावात माझी बांधणी अतिशय उत्कृष्ट पूर्ण झाली. त्या बांधणीचा परिणाम असा झाला की समोर बरेच दिवस उमेदवार ठरत नव्हतं, पण मी जिल्हा परिषदेची उमेदवारी उभारणार आहे, लढणार आहे. कशी काय राजकारणात काहीच शाश्वत नसतंय, पण एकच निर्णय माझा होता की जनता माझ्या पाठीशी आहे आणि त्या पाठीवरच मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे ठरवलं आणि आज तुमच्यासमोर मी उभा आहे. जर या भागात बघितलं तर आपलं नाव भरपूर आहे, तर हे नाव असण्यामागचं कारण काय असू शकतं? मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे जनतेतला मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही. सर्वप्रथम मी आजही एक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरतोय. समाजातल्या सर्वच लोकांच्यात सुखदुःखात मी असतोय. लोकांना किंवा माझ्या माणसांना काय पाहिजे हे मला माहिती आहे. मी वावरताना एक मोठा नेता, आज जिल्हा परिषद लढतोय म्हणून मी कोणतरी नेता ह्या भावनेतनं कधीच मी जात नाही. मला एखाद्या ठिकाणी काम करायची जर संधी मिळाली तर त्या संधीतनं मी लोकांचं कशा प्रकारे समाधान करू शकतोय याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून ह्या विभागात बांधकाम कामगारचं ज्यावेळी योजना आल्या, सर्वप्रथम त्या योजनेचं स्वरूप तळागाळात पोचवायची संधी म्हणून मी 3 ते 3.5 हजार बांधकाम कामगारच्या संच वाटप करायचं नियोजन केलं. विविध तळागाळातल्या गोरगरीब लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम केलं. लोकांना योजना काय माहिती नव्हती, पण मला त्या योजनेची ज्यावेळी माहिती कळाली त्यावेळी मी स्वतः लोकांच्यात जाऊन लोकांची कामं केली आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत त्या योजना घराघरात पोचवल्या. त्यावेळी लोकांना लक्षात आलं की काम करणाऱ्या नेत्याला जर संधी दिली कार्यकर्त्याला तर तो अजून किती ताकदीनं काम करू शकतोय. माझ्यावर कुठलंही संविधानिक पद नसताना जर मी एवढं काम करू शकतोय तर एखादं मोठं संविधानिक पद आलं तर हा कार्यकर्ता किती मोठ्याने आणि जोमानं काम करेल. म्हणून मी ठरवून लोकांच्या आशेवर, त्यांच्या विश्वासावर, ह्या कामाच्या पद्धतीवर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी या घटनेला सामोरं जातो.